स्वराज्याच्या राजधानीत सध्या माय मराठीचा गजर पाहायला मिळतोय आणि आज इतका महत्त्वाचा आणि सोन्याचा दिन आहे की आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आत्ता उद्घाटन होत आहे. माझ्यासोबत आहेत गुरुनाथ जाधव आणि गुरुच्या बातम्या, गुरुच्या कविता आम्ही कायम वर्षभर ऐकतो. गुरुनाथ, कसं वाटतंय आज? खूप छान होतं आहे, खूप छान वाटतं आहे. खरं तर सातारामध्ये 32 वर्षांनी पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पर्वणी खरं तर आपल्या सर्वांना इथं अनुभवायला मिळत आहे. आज साताऱ्यामध्ये साहित्य इतिहास आणि सगळ्या दगडामातीलासुद्धा साहित्य सातारच्या इतिहास जपला जातो. आज राजधानी सातारा, छत्रपतींच्या साताऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं होत असलेला हा साहित्यिकांचा मराठी भाषेच्या अभिजातपणाचा आणि एकूणच याचा गौरव सोहळा हा कालपासून सुरू झालेला आहे. खूपच छान वाटतं. एखादं चारोळी एखादी सुस्ती आहे का अचानक? खरं तर छत्रपतींच्या राजधानीत साकारलं 32 वर्षांनी पुन्हा साहित्य संमेलन. खऱ्या अर्थानं मराठी माणसाचं हेच आहे अभिजातपणाचं खरं गोंधळ. खरंच साताराच्या मी मागाशी म्हणालो तसं की खरं तर तुमचं पण मनापासून कौतुक आहे, कारण की साहित्याची सेवा करणारं आपण देखील तितकंच महत्त्वाचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी भोसले सर आपण करत आहात. गुरुनाथ, खरं तर मला तुला सांगायला आवडेल, म्हणजे आता इतर मला काही सांगत नाही, मी सगळे साहित्य संमेलन गेल्या 12 वर्षात मी कव्हर केलेले आहे. अगदी चिपळूणपासून ते गुमानपर्यंतपासून दिल्लीपासून ते लातूर असेल, सगळे साहित्य संमेलन खूप छान वाटलं. पण आजचा आनंद आहे ना खूप मोठा आहे. आणखी काय मांदियाळीत काय पाहतोस तू पत्रकार म्हणून, तुझी काय किंवा साहित्यिक म्हणून, कवी म्हणून काय नजर आहे तुझ्या त्यावर? खरं तर साताऱ्यामध्ये होत असलेल्या 32 वर्षानं जे साहित्य संमेलन होतं यामध्ये खरं तर सगळ्या गोष्टींचं अगदी नेटकं नियोजन केलं आहे. म्हणजे साहित्य संमेलन म्हणलं की आपण फक्त राज्यकर्त्यांची, प्रमुख मान्यवरांची भाषणं हा एवढाच मुद्दा राहत नाही आहे, तर तिथं लेखक आहे, म्हणजे गझल कट्टा आहे, कवी कट्टा आहे आणि अगदी बारकेवार आहे. म्हणजे इथं जे स्टॉल देखील पुस्तकांचे उभे केलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातून विविध मान्यवरांच्या साहित्यिकांची पुस्तकांची रेलचल आहे, खाद्य कट्टा आहे आणि कार्यक्रमांची एकूणच रूपरेषा पाहिल्यानंतर म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून हे 4थ्या दिवसापर्यंत म्हणजे भक्ती शक्तीचा योग, ज्ञानसाधनेचा योग आणि हा सगळा जुळवून आणण्याचं काम इथल्या सर्व संयोजकांनी केलेलं आहे. खरं तर गुरुच्या कविता, गुरुच्या बातम्या आम्ही बघतो, मात्र गुरुला हेच प्रेरणादायी किती वाटते तुला होईल असं वर्षभर किंवा आगामी काळामध्ये आपलं साहित्य संमेलन? खरंच म्हणजे साहित्य संमेलन ही होणं का गरजेचं आहे? जसं आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा हे आपल्या मूलभूत गरजा आहेत, तसं साहित्य म्हणजे पुस्तकं ही सुद्धा आपली तितकीच महत्त्वाची गरज आहे. अन्न खाऊन आपलं पोट भागतं, मात्र पुस्तक वाचून आपलं आयुष्य समृद्ध होतं, आपल्याला चांगले संस्कार मिळतात आणि जर आयुष्याच्या जडणघडणीमध्ये जर आपलं मस्तक सुधारलं तर निश्चितच त्याच्या माध्यमातून आपल्याला जी वैचारिक बैठक तयार होते, आपल्याला जगण्यासाठीचा जसा श्वास महत्त्वाचा आहे तसं आयुष्यामध्ये चांगलं संस्कारी जगण्यासाठी पुस्तकं, ग्रंथ ही खूप महत्त्वाची बाब आहे. गुरु सर, महत्त्वाचा एक विषय असा आहे की आपण पत्रकारिता म्हणून काम करतो, मात्र अशा परिस्थितीत खरं तर साहित्य खूप वाचणं, वेगवेगळे पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे असं वाटतं का तुम्हाला? आणि ही साहित्य संमेलन पत्रकारांनी काय घ्यावं? नक्कीच. खरं तर पत्रकार हा लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आपण पाहतो. पत्रकारितेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी असते की माहिती आणि त्याचं माहिती घेणं, त्याचं ज्ञान पण देणं आणि प्रबोधन करणं, ही त्रिसूत्री खरं तर पत्रकारांनी अवलंबली पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की पत्रकारिता करताना ऐकीव माहिती किंवा आत्ता जर सोशल मीडियाचा काळ आपण पाहिला तर माहितीचं भरपूर एक काय म्हणूयात भडीमार होत आहे, मात्र यामधून नेमकं अधिकृत माहिती घेणं हे खरं तर पत्रकारितेचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. कारण की कोणत्याही म्हणजे बातम्या असतील त्या जर वस्तुनिष्ठ स्वरूपात आपण मांडल्या तर ते दुधारी जे शस्त्र आहे तर ते पत्रकारांच्या हातामध्ये नक्कीच येईल आणि लोकशाही अबाधित राहण्यासाठी ते निश्चितच फायदेशीर ठरेल. खरं तर धन्यवाद गुरु, तुम्ही आमच्याशी बोललात. खरं तर कारण एक पत्रकार म्हणून तुमची जी दृष्टी आहे, कवी म्हणून जी दृष्टी आहे ती खरं तर आज वेगळ्या दृष्टीने मला मुलाखत घेण्याची संधी मिळाली. धन्यवाद. धन्यवाद.